क्रिकेट क्लब आयोजित आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय पहिला सामना घेऊन येतोय वायजीएस वरवटे वर्सेस आपण पाहतोय यजमान संघ जय बजरंग मुरावाडी। जय बजरंग मुरावाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे मंगेश आणि सिद्धार्थ। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कृपया पावलेमध्ये यावं। वायजीएस वरवटा संघाचा 12 प्रतिनिधी कृपया असा कसा जमल। आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी मार्ककडे असणार आहे ऋतिक। सलामीला फलंदाज स्ट्राइक एंडला आहे तो मंगेश आणि नॉन स्ट्राइकला तो शंतनू। तर बडा शक्तिवर्धक वरील बंद पॉवर प्लेचा मात्र खेळ इथे आपण चालू होणार आहे। पाहिले गेलं तर पूर्णपणे फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेली शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर इकडे मिड ऑन मिड विकेट अगदी सीमारेषेक सर्व क्षेत्ररक्षण तैनात आहे। पहिला चेंडू घेऊन मंगेश याला ऋतिक। आपण पाहतोय ऋतिककडे गेली कित्येक वर्षाचा अनुभव आणि गेली या मैदानामध्ये दादा टीम म्हटल्या तरी मोठे फटके पाहायला मिळतील। कारण की ज्यावेळी पाहिलं जातं 4 षटकांचा हा सामना शक्तिवर्धक खेळ आहे मित्रांनो। या शक्तिवर्धक खेळामध्ये किती धावसंख्या उभारता येतील ते मात्र पाहण्यायोग्य असणार आहे। परंतु पूर्णपणे मुरावाडी संघाची एक बाजू पाहिली गेली तर शंतनूकडे अप्रतिम असा एक स्फोटक फलंदाज आहे तो मुरावाडी संघाचा। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र मिड विकेट क्षेत्र इथे मात्र चांगल्या प्रकारचा तन्मय आहे। चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये कलेक्ट करेल तोपर्यंत एकदा इथे आपल्या खात्यामध्ये जमा करतोय। आपण मुरावाडी संघाकडून पाहिली गेली तर सुरुवात धीम्या गतीने चालू आहे। कारण की ज्यावेळी शंतनूकडे पाहिलं जाते मोठे फटके खेळण्यामध्ये मारत असरे परंतु पाहिलं गेलं तर वायजीएस वरवटा संघाचा एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र ऋतिक माली। आपण पाहिलं गेलं तर आरटीपीएलच्या सामन्यामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला एक वेगवान गोलंदाज म्हणजे नेमणूक झालेला तो मात्र ऋतिक। सुंदर पद्धतीचा हा डिफेन्स पुन्हा एकदा लॉंगावच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय। इथे मध्ये एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होते। डीजे काय डीजे गाडी का मध्ये लावताय शंतनू। आपण पाहतोय एकदा ऋतिक माली चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। एकेरी दुहेरी धावांमध्ये फरक पडतोय। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू एकदा वेगळा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र बॅटचा काढायला की नक्कीच लागला। इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत एक धाव मात्र आपल्या खात्यामध्ये जमा होते। धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र 4 धावसंख्या। पहिलं षटक प्रगती पथकावर आहे। चांगल्या प्रकारचा वेगवान गोलंदाजी होतीये इथे मात्र 4 धावा होत्या आपल्या खात्यामध्ये। निकेश काय मोठे पटके खेळेल का कशा प्रकारची फलंदाजी करेल यजमान संघ मात्र आहे तो जय बजरंग मुरावाडी। सर्वांच्या नजरा असतील त्या निकेशवर। पुन्हा एकदा एक स्वतःला पूर्णपणे 90 वर्षाच्या कौसामध्ये झुकवून दिलं आणि त्यावर जेव्हा चेंडू पाहिलं गेलं तर बॅटचा अगदी परफेक्ट बॅटवर आला असतं तर नक्कीच काहीतरी वेगळं समीकरण घडलं असतं। परंतु पहिल्या षटकामागे धावसंख्या उभारते ती मात्र 5 धावसंख्या। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मित्रांनो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गडीच्या मोबदल्यात 5 धावसंख्या। आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर मात्र अगदी एक विकेट मिळवला होता। मंगेश सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र तंबूत माघारी परतवलं होतं ते मात्र ऋतिक याने आणि इथे मात्र धावसंख्या मात्र स्थिर करून ठेवली। धावसंख्या पुढे सरसावली। धावसंख्या ती एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र एक गडीच्या मोबदल्यात 5। गोलंदाजी मार्ककडे येतोय मात्र तन्मयकडे जर पाहिलं गेलं तर मित्रांनो अप्रतिम नजरचा खेळाडू आहे। ज्यावेळी पाहिलं गेलं तर जेव्हा वायजीएस वरवटा संघ अडचणीत असते तेव्हा तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र तन्मय। एक कंजूस गोलंदाजीमध्ये महारथ हासिल आहे असा हा गोलंदाज आपण पाहतोय। ज्यावेळी मात्र वायजीएस वरवटा संघाला गरज असते तेव्हा मात्र 4 ते 5 धावा खर्च करणारा हा गोलंदाज आज आपण पाहतोय दुसरा ओव्हर इथे मात्र घेऊन येतोय तो मात्र तन्मय। सामना करेल तो निकेश बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत योगदान देतोय। की ज्यावेळी पाहिलं त्या सामन्यासाठी पंच म्हणून पाहतोय राहुल पाटील आणि प्रमोदजी सोगळे साहेब। क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते। क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर पूर्णपणे फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेली। कारण की ज्यावेळी आपला पाहतोय पॉवर प्लेचा पूर्णपणे खेळ असणार आहे। खेळामध्ये इथे मात्र 1 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे। 1 ओव्हरचा पॉवर प्लेची धाव इथे मात्र धावसंख्या उभारली ती मात्र 5 धावसंख्या। इथे मात्र निकेश कशा प्रकारची फलंदाजी करेल चौफेर फटकेबाजी करेल का सर्वांच्या नजरा असणार आहे। कारण की ज्यावेळी आपल्या गावामध्ये खेळत असतो
फुल टॉस चेंडू इथे मात्र फाईन लेक्चर चेंडू ट्रॅव्हल होतोय इथे मात्र 4 धावा दिल मांगे मोर रन मिळतील 4 डीजे थँक्यू डीजे आपण पाहतोय खरोखर ज्यावेळी टॉनिक संघासाठी नक्कीच देतोय कारण की ज्यावेळी धीम्या गतीने स्कोर असताना इथे निकेशच्या बॅट मधून निघाला फाईन लेक्चरेशन एक अप्रतिम असा फुलटा चेंडूचा मात्र चांगला पाहुणचार घेतला आणि मात्र 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. आपण पाहतोय तन्मय कशा प्रकारची गोलंदाजी करेल सर्वांच्या नजरा असणार आहे परंतु ज्यावेळी यजमान संघ मैदानामध्ये खेळत असेल तेव्हा मात्र सर्वांच्या नजरा असणार यजमान संघावर कोणता खेळाडू कशा प्रकारची या मैदानावर छाप सोडतोय. बॅटच्या वाटत चेंडू येतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट शेने इथे मात्र ऋतिक आहे जोपर्यंत हातामध्ये चेंडू सामील तोपर्यंत एकदा मात्र आपल्या खात्यामध्ये जमा होते. या एक धावेने पुन्हा चुकीच्या पद्धतीची फेकी परंतु इथे सगळ्या प्रकारचा रन इन द बिटवीन द विकेट अप्रतिम निकेश आणि शंतनुच्या दरम्यान कॉलिंग चांगला करत आहे. ज्यावेळी पाहिलं गेलं की हातातून चेंडू निसटला गेला तेवढ्याच दरम्यान मात्र एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा केली. एकूण 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धाव संख्या पुढे सरसावतीये धाव संख्या होती ती 11. आपण पाहतोय मात्र सीएम चषकच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालं त्याच दरम्यान निकेश वाघवारे चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो एक कणकणी चौकार त्याच्या बॅट मधून निघालाय. धाव संख्या आहे ती 11. अहो पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा स्वतःला झुकवून दिलं आणि इथे पुन्हा इथे चेंडू ट्रॅव्हल झाला इथे हातामध्ये चेंडू सामावला गेला. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर पडली एक धावेने पुन्हा धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती ती 12. आपण पाहतोय कारण की ज्यावेळी पाहिलं तर मोठे मोठे फटके शंतनु ज्याप्रमाणे फलंदाजी करतो हे पाहणे योग्य असणार आहे कारण की जे बजरंग मुरावाडी संघ म्हणले या स्पर्धेचं आयोजन देखील तिथेच बजरंग मुरावाडी या गावामध्ये आहे आणि त्याचंच गाव आज मात्र या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देतोय. हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा समजला नाही मित्रांनो. ज्यावेळी पाहिलं होतं की शंतनु पुढे मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु अगदी संत गतीने गोलंदाजी केली. तन्मयकडे ही व्हरायटीज आहे मित्रांनो कारण की ज्यावेळी अगदी स्लोअरवर्ड पद्धतीचा चेंडू टाकणं आणि फलंदाजाला मात्र अचूक पद्धतीचं गोलंदाजी करणं हा इथे एक प्रकारे गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पुन्हा सेम चूक करतोय तो मात्र शंतनुकडे मोठ्या अपेक्षा आहेत परंतु या अपेक्षेला खरं उतरण्याचं काम नक्की करत नाहीये कारण की ज्यावेळी तन्मयकडे पाहिलं जातं तन्मय कंजूस गोलंदाजीमध्ये मार्गदर्शक आहे अशा पद्धतीचा गोलंदाज आपल्याला पाहतोय परंतु 2 चेंडू सुरेख पद्धतीचे टाकले गेले 2 चेंडू सुरेख पद्धतीचे हाताळले गेले. बॅटच्या चेंडू हवेमध्ये मात्र इकडे चेतन आहे ऋतिक जेवण कोणतीही चूक होणार नाही मात्र अगदी सीमारेषेलगत पाहिलं गेलं की मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये शंतनु देखील माघारी परतवतोय. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ होतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडू मध्ये फक्त 12 धावा इथे मात्र आपल्या खात्यामध्ये जमा केल्या तर जय बजरंग मुरावाडी संघाने परंतु निकेश ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय एक नक्कीच खणखणी चौकाराच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कडे आहे तो मात्र विकी अप्रतिम असा वायजेस ओरंडा संघाचा गोलंदाज. बॅटच्या चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुढे एक धावामध्ये कन्वर्ट करतोय. चांगल्या प्रकारचा कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलेला हा शॉट अप्रतिम त्याचा चांगल्या प्रकारचा चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु इथे मात्र एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा केली. धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र 13 धावसंख्या. आपण सिद्धार्थकडे पाहिलं तर सिद्धार्थ देखील एक छोटासा खेळाडू छोटा पॅक बडा धमाका. आपण पाहतोय 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सिद्धार्थ सामना करतो विकीच्या गोलंदाजीचा. दोन्ही संघ अप्रतिम असे आहेत पण दोन्ही संघ आमने सामने भरपूर वेळा खेळले गेले. दोन्ही संघाला अनुभव आहे कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळू शकतो कोणता खेळाडू काय कुवत आहे. सुंदर पद्धतीचा यॉर्कर लाईनचा चेंडू डिफेन्स मध्ये खेळून गेला लॉंग ऑफ चेंडू ट्रॅव्हल झाला जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामावला जाईल तोपर्यंत एकदा मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. पाहिलं गेलं तर धावसंख्या एकेरी 2 धावसंख्येत मात्र इथे भरभरतीये.
मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. जय बजरंग मुरावाडी संघाकडे पाहिलं जातं तर मोठे फटके खेळण्यामध्ये चांगल्या प्रकारची महारत आहे, परंतु ज्यावेळी निकेशकडे पाहिलं जातं त्यावेळी विकी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. मात्र दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत, त्याप्रमाणे फलंदाजी मातबगार होईल का अशा पद्धतीची ही गोलंदाजी मात्र नक्कीच चांगला बहारदार खेळ होतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. परंतु बघूया जर हा सामना जर मुरावाडी संघाला जिंकायचा असेल तर धावसंख्येचा डोंगर रत्न गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक स्लोवर बॉल पद्धतीचा चेंडू काहीसा डिफेन्स करून खेळला. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच होती विकीकडून. विकीकडे व्हरायटीज आहे मित्रांनो, कारण की ज्यावेळी विकीकडे पाहिलं जातं विकीकडे एक लेग स्पिनचा वर ऑफ कटरचा मारा पूर्णपणे दोन पद्धतीचे चेंडू टाकले जातो आणि परत एक स्लोवर बॉल पद्धतीचा चेंडू याच्याकडे आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच खेळाडू बाद होण्यात मात्र यश संपादन करण्यामध्ये विकीला मारत आहे, कारण की धावसंख्या मात्र धीम्या गतीने चाललेली आहे. धावसंख्या पुन्हा एकने भर पडली, धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या ती 15. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. धावसंख्या आहे ती 15, अगदी धीम्या गतीने चालू आहे, कासवाच्या जय चालू आहे ती मात्र जय बजरंग मुरावाडी संघाची धावसंख्या. त्यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये इकडे चेतन मात्र आहे. काय बघूया, हो मात्र हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दिल काय चांगला प्रकारचा फटका डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय खरोखर मी मगाशीच म्हटलं की छोटा पॅक बडा धमाका असा हा सिद्धार्थ मात्र मैदानामध्ये आहे. बॅट पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, इथे खेळाडू आहे कोणती, इथे मात्र लोण्याचा गोळा सोडला. ज्यावेळी पाहिलं तर स्क्वेलेशन खेळाडू नक्कीच येणार होता, हातामध्ये चेंडू सामावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला. धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडली. काय मित्रांनो, ज्याप्रमाणे सिद्धार्थ मगाशीच म्हटलं की ज्यावेळी स्टेट ड्राईव्हचा वाचा असं समजलं जातं आणि इथे मात्र एक मोठा फटका त्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळाला, परंतु हा देखील एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अगदी स्क्वेलेशन तैनात होता, परंतु चेंडू हातामध्ये निसटला. धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडली, धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आहे ती 22 धावसंख्या आपण पाहतोय. हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू अगदी टायमिंग शॉट खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच इथे खेळ मात्र बीट झाला. मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश संपादन झालं ते विकी याला आणि इथे चांगल्या प्रकारचा इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करणं हे विकीला माहिती आहे. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 22 धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र क्षेत्र कोणाकडे जाणार, इथे मात्र गोलंदाजीचा भार कोणाकडे सोपवणार, इथे मात्र श्रवण गोलंदाजी मार्ककडे येतोय. सुधीर भोये यांचे चिरंजीव आपण पाहायला गेले की वडील त्यांचे. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत सीएम चषकाच्या माध्यमातून. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं येतो ते स्वागत करण्यात येतोय. मी विनंती करतोय या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय भाईसाहेब टक्के राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते या मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतोय साहेबांना की आपण या ठिकाणी यायचं आहे. मायेची शाळ आणि या प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना शुभ सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करतोय भाईसाहेब टक्के यांना की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक एक ड्रेसिंग नेतृत्व प्रवीणजी ताडकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवत आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते सन्माननीय भाईसाहेब टक्के यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच कोटगाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहा सन्माननीय कृष्णा धामणे साहेब यांचा येथे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची शाळ राष्ट्रवादी उपाध्यक्ष रोहा तालुका यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणजी ताडकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे
ग्रामविकास अधिकारी नागोठणे ग्रामपंचायत सन्मान्य राकेश टेमगरे साहेबांचं या ठिकाणी मायेची शाल फुलगुच्छ देऊन या ठिकाणी यांचं शुभ सन्मान करण्यात येत आहे. अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देव भव हीच तर आपल्या खऱ्या महाराष्ट्राची ओळख. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं अतिथीगणांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. या ठिकाणी पिंगळसी गावचे सर्व खेळाडू आले, त्याचप्रमाणे तानाजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आज रोहावरून या ठिकाणी त्यांचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मी तानाजी देशमुख यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. तर या ठिकाणी जाऊया समोरच्या कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत दीपकजी चोरगे यांच्याकडे. धन्यवाद सर. खरोखर आपण पाहिलं या मान्यवरांचं शहरचं स्वागत झालं. पुन्हा मैदानामध्ये बोलतोय मॅचच्या वाटत्यात चेंडू येते, चेंडू अगदी सीमारेषेलगत तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. सिद्धार्थची खेळी संपुष्टात येते आणि चांगल्या प्रकारचं एक चांगला श्रवणाची गोलंदाजीला मात्र नक्कीच धार मिळते. कारण की आपण पाहिलं सिद्धार्थ तुम्ही वादळ या मैदानामध्ये गुंगावत होतं, परंतु आता मात्र थांबवण्याचं काम नक्कीच श्रवण यांनी केले. धावसंख्या मात्र आहे ती 31. आपण पाहतोय चौथं षटक आपण पाहिलं गेलं तर शेवटचं षटक म्हटलं गेलं तर हाणामारीचं षटक आपण लहानपणापासून आपण पाहत असतो की ज्या वेळी आपल्याला शेवटचं षटक म्हटलं गेलं तर हाणामारीचं षटक असतं आणि त्या हाणामारीच्या षटकामागे किती धावसंख्या उभारता येऊ शकतं असं हा षटक असतं. परंतु श्रवण अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. पाहतोय चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण एवढी साथ मिळतीये. कारण की त्यावेळी पाहिलं जातं की गीतकाराला ढोलकीची साथ असावी, तसेच फलंदाजाला देखील गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ नक्कीच असावी. सुभाषजी इंगळे साहेब आम्हाला इथे लाभलेले, त्यांनी अतिथी गणामध्ये येऊन अतिथी गणामध्ये असलेले इथे येऊन त्यांचं विराजमान व्हायचं आहे. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. हा इथे मात्र रणित बेटींचा विकेट अप्रतिम बघूया, परंतु पंचाकडे नक्कीच दाद मागितले. इथे नयन देखील बाद होते चांगले 1-2 धावच्या नादामध्ये आणि या इनिंगची एंड देखील होतोय. धावसंख्या उभारली ती 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान ठेवलोय. आणि पुन्हा एकदा मी समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा मी बदल घडवतोय आणि येतोय पुन्हा एकदा आतिश सार्ले यांच्याकडे जातोय. धन्यवाद दीपक दादा. इथे सन्माननीय सुभाष शेठ इंगले पेरणा 11 खैरवाडीचे ओनर आणि वायजस वरवटणे संघाला स्पॉन्सर या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप ज्यांनी दिले असे सुभाष शेठ इंगले यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. सुभाष शेठ इंगले पेरणा 11 खैरवाडी संघाचे संघ मालक. आपण पाहिलं होतं दहावीर चषकामध्ये ज्यांनी 4थ क्रमांक पटकावला असे सुभाष शेठ इंगले यांचं मुरावडी नगरीमध्ये सहर्ष स्वागत होतं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी सुनीलजी तटकरेंसोबत सभापती पासून खासदार पर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये ज्या व्यक्तींनी साथ दिली असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टक्के, त्यानंतर कृष्णाजी धामणे कोंडगाव गावचे एक राजकीय पटलावर एक मोठं नाव या कोंडगाव मध्ये आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहा तालुक्याचे कृष्णाजी धामणे हे उपस्थित आहेत. त्यानंतर नागोटा ग्रामपंचायतचे निश्चितच विकासाची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर आहे असे ग्रामविकास अधिकारी नागोटे ग्रामपंचायतचे राकेशजी टेमघरे, त्यानंतर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे निश्चितच एक जबरदस्त व्यक्तिमत्व या वरवटणे गावाला लाभलेलं अन्यायाच्या विरुद्ध लढा देणारे निश्चितच असे आंदोलन सम्राट म्हणून ज्यांना या विभागामध्ये ओळखलं जातं असे किशोरभाई म्हात्रे. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार म्हणून एक जबरदस्त रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे श्यामकांतजी नेरपगार उर्फ आबा म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखलं जातोय असे श्यामकांतजी नेरपगार हे उपस्थित आहेत. त्यानंतर निश्चितच मी विनंती करतो की सुभाष शेठ इंगले पेरणा 11 खैरवाडी संघाचे
संघ मालक इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा सीएम चषकामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. घेऊन जातोय सामन्याकडे. चालू सामना रंगलाय. मॅच नंबर 1 आपल्या समोर रंगलाय. दोन नागोठणे भागामधल्या जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सीएम चषकामध्ये ही मानाची स्पर्धा एकच वादा आणि प्रवीण दादा यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नागोठण्या वासियांसाठी एक मोठी मानाची स्पर्धा. सीएम वर असणार प्रेम हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. काय आयोजन आहे, काय आयोजन आहे, काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या नागोठणे गावामध्ये निश्चितच एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तसेच सुभाष शेठ इंगले पेरणा 11 खैरवाडी संघाचे संघ मालक उपस्थित झालेले आहेत आणि वायजेस वरवटणे संघाला स्पॉन्सरशिप दिलेले आहेत असे सुभाष शेठ इंगले यांचं स्वागत. किसन मडवी यांना विनंती करतोय की आपण सुभाष शेठ इंगले यांचं पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सुभाष शेठ, आपण हा मान सन्मान स्वीकारल्याबद्दल. तसेच सन्माननीय गणेशजी पवार यांचं सुद्धा स्वागत सुभाषजी मडवी यांना विनंती करतोय की आपण किसनजी मडवी यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत. धन्यवाद साहेब, आपण हा स्वीकारला. आणि स्ट्राइक साठी येतोय सलामीची जोडी. मात्र वायजेस वरवटणे संघाचा एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी दहावीर चषकामध्ये आपलं नाव कोरलं असा एक जबरदस्त खेळाडू येतोय. ऋतिक बाली स्ट्राइक ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक इंडला येतोय सुशील म्हात्रे. आणि गोलंदाजी इंडवर येतोय या सलामीचा षटक घेऊन शंतनू. 33 धावांचा टार्गेट आहे, माफक टार्गेट आहे आणि त्या माफक टार्गेट साठी ऋतिक माली सज्ज होतोय. आणि पहिला चेंडूवर सुंदर फटका पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग तिकडे होतोय. एक धाव तर पूर्ण निश्चितच करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा सफल होतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी सन्माननीय शिवाजी इंगळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ऋतिक मालीसाठी खास स्पेशल ऑफर आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष शेठ इंगले यांच्याकडून प्रत्येकी षटकारामागे 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सर्व संघासाठी. या दरम्यान रिव्हर्सिपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु असफल होतोय. सुंदर चेंडू येतोय, अप्रतिम मारा करतोय. गोलंदाजी मार्कवर शंतनूला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र आपल्या संघाला जर काही करून दाखवायचं असेल या सीएम चषकामध्ये तर आपला षटक चांगल्या प्रकारे टाकावं लागेल, कारण धावा आहेत 33. या सर्वांना पुन्हा एकदा कमाल लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. त्यांनी पाहिलं होतं की सफल होता फलंदाज, तेवढाच गुडलान स्पॉटवर चेंडू टाकला आणि ऋतिक माले यांना मात्र हलक्या हाताने खेळून काढला आणि एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 3 अशी धावसंख्या. 33 धावांचं टार्गेट असताना मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी शंतनूच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. या समान पुन्हा एकदा फुलवर लाईनचा चेंडू खेळून काढला हलक्या हाताने शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण करतोय सुशील, आपलं खातं ओपन करतोय आणि या एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचलेला आहे. आजचे समालोचक निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप भोईर, दीपक रोहा नौकार आणि दीपक चोरगे या सर्वांना पॉइंटच्या दिशेने ढकलून काढलाय. गॅप शॉट म्हणावं लागेल. पॉवर प्लेचा हा निश्चितच फायदा होणार का? पहिला चौकार जाणार का? नाही आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. इकडे 1 2 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावाने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 7. निश्चितच 7 जर आपण अंक जर निश्चितच पाहिला तर आपल्याला निश्चितच महेंद्रसिंग धोनीची आठवण येते आणि बीसीसीआय ने निश्चितच एक डिसेंबर मध्ये असेल की अनाउन्समेंट केली सचिन रमेश तेंडुलकर ची जी 10 नंबरची जर्सी, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीची. या दरम्यान मोठा फटका येतोय. या एक मोठा फटका 6 धावांसाठी सुशील म्हात्रे. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. निश्चितच षटक क्रमांक 1 मात्र इथे समाप्त होतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि 4 षटकांमध्ये मुरावाडी या संघानं 32 धावा धावफलकावर लागल्या आणि 33 धावांचा टार्गेट, माफक टार्गेट मात्र वायजस वरवटणे संघाला दिलं. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाला. षटक क्रमांक 1 मध्ये बिनबाद 13 अशी एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली ती वायजस वरवटणे संघाकडून. एक सुंदर सुरुवात मानावी लागेल. मी निश्चितच 7 नंबरवर होतो आणि 7 नंबरची जी जर्सी आहे ती BCCI ने निश्चितच रिटायर केली. जर आपण पाहिलं तर पहिली जी जर्सी होती ती सचिन रमेश तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी रिटायर केली होती. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी याची सुद्धा जर्सी जी आहे ती 7 नंबरची जर्सी फक्त आणि फक्त महेंद्रसिंग धोनीच घालू शकतोय. या सरमान हलक्या हाताने मंगेश येतोय, गोलंदाजी मार्कवर चेंज होतोय. मंगेश येतोय, मंगेशचा पहिला चेंडू निश्चितच ऋतिक माली हलक्या हाताने खेळून काढतोय. त्याला माहिती आहे की धावांची गरज आपल्याला एकेरी दुहेरी रन्सने सुद्धा आपण जरी केलं तरी निश्चितच आपण हा सामना जिंकू शकतोय. कुठेही रिस्क घेण्याची ती जी स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, परंतु रिस्क घेतोय आणि रिवॉर्ड मिळतोय तो सुशील मात्रे यांना. एक जबरदस्त फटकेबाजी या सन्मान पुन्हा एकदा उडवलाय गेलाय सीमा का बाहेर 7 धावांसाठी. कमांड डीजे. चेंडू द्यायचे या सन्मान. मॅच नंबर 2 आपल्या समोर निश्चितच येणार आहे. पिंगलसई वर्सेस सचिन तांबोली 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया करून विनंती करतो की आपण नाणी फेकीसाठी यायचंय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पिंगलसई वर्सेस सचिन तांबोली या दरम्यान सुशील मात्रे ऑन फायर दुसरा लगातार षटकार मारलोय. ऑन हॅट्रिक सुशील मात्रे ऑन हॅट्रिक आणि नाही हॅट्रिक मात्र इथे चुकतोय. खरंच एक सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऋतिक मालीला माहिती आहे की एखादा खेळाडू जर अटॅकिंग खेळला तर हा सामना घेऊन जाऊ शकतोय. आपण दोघे ही जर आपण अटॅक केला तर निश्चितच थोडासा धोका होऊ शकला असता आणि तो धोका निश्चितच सुशील घेतोय आणि धोक्याला रिस्कला जेवढी रिस्क तेवढा मोठा रिवॉर्ड निश्चितच सुशीलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळतोय आणि दिमागदार खेळी मात्र पाहायला मिळते ती निश्चितच ऋतिक मालियाची. ऋतिक माली मंगेशसाठी सज्ज होतोय. या सर्वांना उडवण्याचा प्रयत्न मिस होतोय. गुड लाईन स्पॉट वरून चेंडू उडवला होता. निश्चितच चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश याचा एक अप्रतिम मारा. मंगेश म्हटलं तर मुरावडी संघाचा हा खंदा गोलंदाज आहे. त्याच्याकडे पूर्णपणे अनुभव आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. एक परिपक्व खेळाडू मंगेश. ओहो पुन्हा एकदा काय चेंडू आहे, काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे ब्लॉक लाईनीचा चेंडू पाहायला मिळतोय. मंगेश क्या खूप वाव, लुकिंग लाईक अ वाव. आत मात्र निश्चितच मंगेशला अशीच करामत करावी लागेल. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक असेल आणि धावा 22 लागल्या आहेत. या सर्वांना चांगला फटका निश्चितच घेतोय. कार्पेटच्या सहाऱ्याने खेळून काढतोय सुशील मात्रे. षटक क्रमांक 2 येथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकाखेर बिनबा गडीबाद 23 अशी ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर येतोय. पिंगलसई वर्सेस सचिन तांबोली आणि आपण पाहतोय यू आर वॉचिंग. एकच वादा प्रवीण दादा सीएम चषक जय बजरंग मुरावाडी आयोजित स्पर्धा सीएम चषक. एकच वादा प्रवीण दादा यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते आणि आपण युट्यूबला निश्चितच पाहू शकतोय. श्री साई लाईव्हच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढील होणारा सामना पिंगलसई वर्सेस सचिन तांबोली 11 हा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया करून विनंती असेल की आपण या षटकाच्या आतमध्ये यायचंय आणि
निश्चितच नाणेफेकी करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. घेऊन जातोय सामन्याकडे 12 चेंडू 10 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय संस्कार. ओहो सुंदर चेंडू स्लोवर पिच चेंडू टाकलाय. पहिला चेंडू एक स्लोवर पिच चेंडू टाकलाय. निश्चितच बॅट कट असेल. बॅट कटच्या मार्फत ही एक धाव मिळत आहे कारण पंचांचा निर्णय आला नाहीये. त्यामुळे निश्चितच पंचांनी हा बॅटच्या माध्यमातून ही रन्स घोषित केलेली आहे. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24 वर. संस्कार आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया. या दरम्यान हा ऋतिक मालीचा ब्रँडेड फटका येतोय. वाव सुंदर फटका येतोय ऋतिक मालीच्या बॅटी मधून निघालेला. खन 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 आधी षटकार. नाणेफेकीसाठी पिंगलसाई संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. सचिन तांबोली संघाचा कर्णधार कृपया करून नाणेफेकीसाठी यायचा आहे. सचिन तांबोली. रिव्हर्स पुन्हा एकदा रिव्हर्स फेल होतोय. अक्षरशः फेल होतोय. दुसरा अटेम असेल ऋतिक माली याचा परंतु प्रयत्न करतोय. त्याला माहित आहे मॅच हा आपल्या खिशात आहे आणि एखादा एक चांगला फटका जरी आपण घेऊन दाखवला तरी निश्चितच शॉट ऑफ द डे ठरू शकतोय. ऋतिक माली प्रयत्न करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय. जातोय का? 1 बाउन्स सीमा रेखा बाहेर आणि मॅच विनिंग स्ट्रोक आहे. वायचेस वरवटणे हा संघ निश्चितच या पहिल्या मॅच मध्ये विन होतोय. विजयी संघाचे निश्चितच अभिनंदन असेल. या हरलेल्या संघाचे कौतुक असेल आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर येतोय पिंगलसाई वर्सेस